श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी समर्थांचे लीलाचे वर्णन श्रवण करणार आहोत। आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहे, कष्ट आहे, काही केले तरीही आपले दुःख, संकटे, कष्ट नाहीसे होत नाहीत। तर आपण दिवसातून कधीही कोणत्याही वेळेमध्ये एकदा तरी श्री स्वामी समर्थांचे लीलांचे श्रवण जरूर करावे। श्रवण मात्र केल्याने सुद्धा स्वामी समर्थांच्या लीलाचे श्रवण केल्याने आपल्या जीवनातले सगळे दुःख, संकटे नाहीसे होतात। तर आज आपण स्वामी समर्थांच्या लीलांचे थोडेसे वर्णन आज आपण करणार आहोत आणि श्री स्वामी समर्थ महाराज कसे प्रगट झाले ह्याच्याविषयी थोडीशी आज आपण माहिती घेणार आहोत। चैत्र महिन्यात स्वामी भक्तांसाठी विशेष दिन मानला जातो। चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन साजरा केला जातो आणि श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी चैत्र महिन्यातच साजरी केली जाते। तर स्वामी समर्थ महाराज हे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले आहे। असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत असे म्हटले जाते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान श्रीपाद, श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे। नृसिंह सरस्वती भान असून श्री शैल्य जवळील कर्दळी वनातून आले आहेत। स्वामीचे उद्गार ते नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात। मंगळवेढ्यातून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला। कर्दळी वनात प्रगट झाल्यानंतर स्वामी गंगातीरी प्रलय केले। गंगातीरीवर भ्रमण करता करता ते कलकत्त्यात गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले। नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे गेले। शेगावाचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिली। स्वामींनी भ्रमकाळात अनेकांना दृष्टांत देण्यास सांगितले आहेत। स्वामी महाराजांचे अक्कलकोटामध्ये आगमन झाले व तिथल्या 22 वर्षात वास्तव अक्कलकोटात ते तीर्थक्षेत्र झाले। तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले। हरिणाचे निष्कळंक शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला। त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीत आले। तेथे बडोद्याचे आळवणी बुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या 3 शिष्यासह आले होते आणि ते सर्वजण आजारी पडून विकलांग झाले होते। कोणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती। त्यांची अवस्था अगदी मरणाप्रलय झाली होती। तितक्यात स्वामींची स्वारी तेथे आली। त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिले। स्वामीमुळे पुनर्जीवन प्राप्त झाले। आळवणी बुवांनी त्यांना आपण कोण आहात व कोठून आलात असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले, माझा संचार सर्व विश्वात आहे, पण सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशीक्षेत्र, मातापूर, करवीर, पंचाळेश्वर, कुरवरपूर, औदुंबर, करंजनगर, नरसिंहवाडी, गांगणापूर ही आमची विशेष प्रतीची स्थाने आहेत। हे ऐकून लोकांना अचंब वाटला। आळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद नृसिंह सरस्वती आहे असा निष्कर्ष काढला। स्वामींनी लोकांना भक्ती मार्गाला लावले। तीर्थयात्रेच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना
वठणीवर आणले. धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे रविवारी 30 एप्रिल 1858 रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यमकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास, असे उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज असे म्हटले जाते. महाराजांनी म्हटले, मी गया नाही, मी जिंदा आहे, असं त्यांचे हे वाक्य आहे. अजूनही लाखो करोडो लोकांना स्वामी आहेत अशी अनुभूती येते. प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये समोर दुःखाचं डोंगर आहे, समोर अंधार आहे, काहीच कळत नाही, मार्ग भेटत नाही, असे आपल्याला संकेत भेटतात. स्वामी महाराजांच्या रूपामध्ये कोणी ना कोणी आपल्या संकटामध्ये धावून येतात आणि आपलं संकट टळतं आणि आपलं मार्ग सरळ होतं. हे अनेक स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे. हेच स्वामी वाक्य आहे. स्वामी आपल्या सोबत आहेत. सूक्ष्म रूपामध्ये ते आपल्या सोबत आहेत. फक्त आपल्याला स्वामींची लीलांचं श्रवण करायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांचं जप करायचं आहे. स्वामी समर्थ चरित्राचे, लीलांचे श्रवण करायचं आहे. आपल्या संकटामध्ये, आपल्या दुःखामध्ये स्वामी महाराज आपल्याला तारून नेतात आणि आपले दुःख संकटे नाहीसे करतात. म्हणून एवढे लाखो लाखो लोक स्वामी महाराजांची भक्ती करतात, स्वामी महाराजांची सेवा करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये येणारे संकटे आपोआप स्वामी महाराजांच्या कृपेने टळतात. म्हणून स्वामी महाराजांच्या चरणी आपल्याला यायचं आहे. स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ ह्या अखंड नाम आपल्याला जप करत राहायचं आहे. आपल्याला वेळ नसेल तर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये, नित्य आपण कोणतेही कार्य करत असाल, घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करत असाल, जॉब करत असाल, काही कार्यामध्ये हिंडत फिरत तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं जप करत राहायचं आहे. आपले संकटे, दुःख नाहीसे होतात आणि स्वामी महाराज आपल्याला आपलं सुखरूप जीवनामध्ये वाटचाल करण्यास मदत करतात. तर ही स्वामी समर्थ महाराजांच्या लीलाविषयी वर्णन केली. जर ही लीलांचं वर्णन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याच्या नंतर घंटीचं बटन येतं. घंटीचं बटन आल्यानंतर ऑल, पहिला नंबरला ऑल येतं, त्या ऑलला क्लिक करा. म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझी माहिती सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. शुभ दिवस जावो.